नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। स्मार्ट मीटर, बोगस बियाणे आणि भूमिहीनांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, मूर्तिजापुरात एसडीओंना निवेदन। प्रतिनिधी बुद्धघोष तायडे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। वाढत्या महागाईत जनतेला वेठीस धरणारे स्मार्ट मीटर तातडीने काढण्यात यावेत। बोगस बियाण्यांमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून शासकीय पडीक जमिनीवर पोट भरणाऱ्या अतिक्रमित भूमिहीन शेतीधारकांना संरक्षण द्यावे। या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी तालुका मूर्तिजापूरच्या वतीने आज दिनांक 17 जुलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी एसडीओ यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। निवेदनातील 3 प्रमुख मागण्या: सक्तीचे स्मार्ट मीटर रद्द करा। जुने मीटर फॉल्टी नसतानाही महावितरणकडून सक्तीने स्मार्ट मीटर लावले जात आहे। यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असून ग्राहकांची आर्थिक लूट थांबवून हे मीटर त्वरित काढावे। बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करा। खरीप हंगामात बियाण्यांची उगवण क्षमता कमी निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी। भूमिहीन शेतीधारकांना न्याय द्या। गेल्या 15 ते 20 वर्षापासून शासकीय पडीक जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिहीन मजुरांना प्रशासनाकडून त्रास दिला जाऊ नये व त्यांच्या पिकाची नासधूस थांबवावी। तीव्र आंदोलनाचा इशारा। राष्ट्रीय नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष सुनील सरदार, तालुका महासचिव अक्षय जोगडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचितने दिला आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। निवेदन देताना पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। बघूया तर मग वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारला काय मागण्या केल्या आहे आणि जनतेला कोणता संदेश दिला। चला तर मग तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी बुद्धघोष तायडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत मूर्तिजापूर एसडीपीओ म्हणजेच उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आणि त्या ठिकाणी मागच्या वेळेला आपण सांगितले होते की मूर्तिजापूर विश्रामगृह या ठिकाणी आम्ही जमलेल्या मंडळींनी मागे इशारा दिला होता आणि त्या गोष्टीसाठी आम्ही मोर्चा काढू। तर तो मोर्चा, ते आंदोलन होते स्मार्ट मीटरच्या विरोधात, त्यावर बंदी घालण्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्यांनी तो आज मोर्चा काढलेला आहे। ते आंदोलन त्यांनी सुरू केलेले आहे। चला तर मग आपण काही प्रमुख लोकांची थोडीशी माहिती घेऊन जाणून घेऊया। माझा परिचय सुनील सरदार, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर। आमचे जे हे आज आम्ही इथं निवेदन करतो, हे आंदोलन इथं जे उभारलं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, जो सर्वसामान्यांना हा या स्मार्ट मीटरचा खूप मोठा त्रास होत आहे। कारण मनमानी करून हे जे सरकार आहे, आजचं मनमानी सरकार, हे कंपन्यांना जगवत आहे, मोठमोठ्या ठेकेदारांना जगवत आहे, या कारखानदारांना हे जगवत आहे। कारखान्यासारखे हे बिल आमच्या या गरीब जनतेला येत आहे। गरीब म्हणा की आता सर्व या ग्रामीण भागात हे स्मार्ट मीटर लावतात, पण हे स्मार्ट मीटर म्हणजे कशासाठी लावतात? फक्त यांची पगार करण्यासाठी की या गरीबाला अजून गरीबच करण्यासाठी का? मागचे दिवस आता रॉकेल बंद केलं, रॉकेल कुठं आणणार त्यांनी? दिवे लावण्याकरिता। म्हणून हे स्मार्ट मीटर बंद करण्याकरिता, हे सक्ती न करता या स्मार्ट मीटरची, अगर यांनी आता स्मार्ट मीटरची अशी गडबड केली, आम्ही आता साहेबांना, एसडीओ साहेबांना निवेदन दिलं, आम्हाला 15 दिवसामध्ये आम्ही अवधी दिला, 15 दिवसामध्ये अगर हे काम नाही केलं त्यांनी, तर आम्ही भव्य दिव्य असा मोर्चा इथं छेडल्याशिवाय राहणार नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून। कारण तसेच हे बोगस बियाणे जे या कंपनीने इथे दिलेले आहे, हे खरोखर या सरकारचं याच्यावर काहीतरी डोळा असला पाहिजे। कारण आता संजीव भाऊंनी सांगितलंच आता हे की खरोखर या प्रशासन, या DGP वाल्या लोकांचे हे आज यांना म्हणजे ओरिजिनल बीज दिलं गेलं पाहिजे आणि त्यांचे कुठले क्षती आहे हे उलटल्या गेली नाही। हे बाकी साधारण शेतकऱ्याचे वावर उलटले आणि आज त्यांना खरोखर एवढा मोठा खर्च येऊ लागला। आज
दुबार पेरणीकरिता आज त्यांना बैलजोड्या, ट्रॅक्टर, खताची आणि मजुऱ्या हे द्यावं लागत आहे. त्याकरिता या शासनाने ताबडतोब याची दखल घेऊन या कंपन्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, यांच्यावर कारवाई करण्यात केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना हा न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे. तसेच आमची तिसरी मागणी अशी आहे की जे भूमिहीन बेघर आहेत, आज 15 ते 20 वर्षापासून ही अतिक्रमित जे शासनाची शेती आहे हे कोणाच्या बापाची नाही. ही शेती हे गरीब लोक, आदिवासी समाज असेल, हा दलित वर्ग असेल, हा समाज इथं हे शेती वाहून आपलं उपजीविका भागण्यासाठी, आपल्या परिवारासाठी आज ही शेती पिकवत आहेत. आणि शेती पिकवत असताना यांची शेती मोडण्यासाठी निघतात, कोणी भांडणं करतात, परंतु हे अयोग्य आहे, हे योग्य नाही. याकरिता शासनाने याचे पाऊल उचलले पाहिजे आणि या गरीब जनतेला हा न्याय दिला पाहिजे. कारण भूमिहींना जे बाबासाहेब आंबेडकरांनी दादा गायकवाडच्या माध्यमातून शेती देण्याचे ठरवलेच आहे, शेती दिली भूमिहींना, आणि ज्यांना दिले गेले नाही आज ते अतिक्रमित आहे, ते शेती वाहतात. याच्यावर अन्याय का करतात? म्हणून हा अन्याय होऊ नये याकरिता आम्ही इथं आज उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आणि या निवेदनाची त्यांनी ताबडतोब दखल घेतली पाहिजे. अगर घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन आणि मोर्चा इथं काढल्याशिवाय राहणार नाही. करिता या MSCBला आम्ही कान खुल्ले करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने, सर्व विंगच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व विंगच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं. या निवेदनात आमची एवढीच मागणी आहे की जे स्मार्ट मीटर लावलं या शासनाने, ते पूर्व परवानगी न देता प्रत्येकाच्या घरी जाऊन हे मीटर लावलं, त्याचं बिल किती येऊ राहिलं, सर्वसामान्य माणसाला हे झेपावेल का याचा न विचार करता, आणि सर्व जास्तीत जास्त आपल्या तालुक्यातून शेतकरी वर्ग आता दुबार पेरणीचं संकट आहे, त्याच्यामुळे हा पाऊससुद्धा कोपेला आहे, तर एवढा शेतकरी वर्गसुद्धा संकटात आलेला असून आता स्मार्ट मीटर लावलं, बिल एवढं मोठं येते, ते बिल भरणं, आणि काही ठिकाणी असं आहे की घरी कोणी नसताना, लॉक असताना सुद्धा बिल येऊ राहिलं प्रत्येक महिन्याले. असे काही लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. ते स्मार्ट मीटर पाहिजे नाही. लोकांनी सगळं आमच्या तालुक्याच्या वतीने आम्ही असं निवेदनाद्वारे सांगितलं. आता शासना एवढंच येत आहे की जे हे स्मार्ट मीटर बसवत आहेत, तर काही जणांचं मत असं आहे की या स्मार्ट मीटरचं बिलसुद्धा जास्त येत आहे आणि हे बिल आपण म्हणजे शेतकरी, साधारण शेतकरी, आज हा कृषीप्रधान देश आहे, भारत कृषीप्रधान देश या नावाने ओळखला जातो, पण त्या शेतकऱ्यावरच आज इथे अन्याय होत आहे. जर आपल्याला दुसरी मागणी आपली अशी आहे की जे बियाणे दिलेलं आहे ते बोगस दिलेलं आहे. बोगस पहिले तुम्ही बियाणे वाटता आणि शेतकऱ्यांनी जर पीक निघालं नाही तर त्यांनी काय खावं, आणि आपण सुद्धा त्यांच्या मुलांना सुद्धा आज शिक्षणासाठी पैसा नाही आहे. दुबारा पेरणी ते कुठून करतील? आज त्यांचे विद्यार्थी मुलं शाळेत जात आहेत, त्यांना पुस्तकं घेण्यासाठी सुद्धा पैसा नाही. हा खूप मोठा गंभीर प्रश्न आज भारत कृषीप्रधान असल्यावर शेतकऱ्यावर येत आहे. आणि एवढीच माझं मत आहे की जे स्मार्ट मीटर बसवत आहेत ते बसवलं पाहिजे नाही, त्याच्यास आम्ही विरोध करत आहेत. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि याचा न्याय आम्ही मागून घेऊ. आमचे तालुक्याचे अध्यक्ष सुनील भाऊ सरदार, तसेच महिला आघाडीचे अध्यक्ष आमच्या लक्ष्मीताई वानखडे, त्याचबरोबर शहराच्या अध्यक्ष नम्रताताई किर्दक, आणि सगळेच वंचित बहुजन आघाडीच्या विंग, महिला आघाडी असो, युवक आघाडी असो आणि वंचित बहुजन आघाडी असो, सर्वांचं आमचं एकच मत आहे की हे जो हा अन्याय होत आहे, हा अन्याय दूर झाला पाहिजे. एवढं बोलते आणि माझे दोन. उद्या हे म्हणजे जो सामान्य माणूस आहे याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे जे सरकारचे खरोखरच हे नालायक धोरण आहेत, या धोरणामुळे सर्व शेतकरी, शेतमजूर सर्व परेशानीत पडलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की बियाणं, आज जे मुंडे साहेब पुऱ्या महाराष्ट्रभर जे कारवाई करू राहिले, तशीच जर कारवाई कृषी विभागाच्या माध्यमातून झाली, आज अकोला MIDC मध्ये सर्व आमदार खांदा फक्त टेंबलचा नौटंकी करतात. अकोल्यामध्ये कमसे कम 100 कंपन्या डुप्लिकेट आहेत. हे या दिसत नाही काही आमदाराले, कलेक्टरले झापून आणि अधिकाऱ्याला झापून ह्या मार्ग निघणार आहे का? अरे जसे मुंडेनं कारवाई केली या महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने, तशीच हे कारवाई हे
कृषी विभागाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. मी सांगतो आज मूर्तिजापुरात कमसे कम 30% लोकांचे जे पेरणे आहेत ते उलटले सोयाबीनचे. त्यात एकही बीजेपीचा कार्यकर्ता नाही. म्हणजे बी त्याला ओरिजिनल भेटते, सर्वसामान्य माणसाला डुप्लिकेट देते. नाही तर मी कॉपी काढा, तुम्ही कृषी विभागाची तक्रारीची कॉपी काढा. एकही बीजेपीचा मोठा कार्यकर्त्याची त्यात नाव नाही का त्याचं शेत उलटलं म्हणून. आज आम्हाला शासनाला असं मागणी आहे, ज्याचे शेत उलटले त्याच्यावर तर कारवाई केलीच पाहिजे. दुकानाची तर चौकशी करा. जे दुकानदार माल आणतात त्याची चौकशी करा ना, हे माल कुठून आणतात तर समाधानित करा. आणि ज्या लोकांचे पेरणे पलटले उलटी झाले त्याला भरपाई द्या. सोयाबीनच्या पाकिटच्या बदल्यात पाकिट देणं म्हणजे काही का समाधानी आहे का? आज शेतकऱ्याला एका एकराला पेरायला कमसे कम 40,000 रुपये खर्च आहे. त्यानं एकरी 40,000 त्याचा बेनिफिट द्यावा सरकारनं त्या बॅगी मागं. आज शेतकरी म्हणजे निसर्गही कोपला, शेतकऱ्यावर सरकारही कोपू राहिलं. सरकारनं एवढी आत्मपरीक्षा घ्यावं नाही या कास्तकाराची. आणि तसं तिसरा मुद्दा असा आहे आमचा, सतत भारत स्वतंत्र झाले तेव्हापासून या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भूमिहीनचा प्रश्न आहे. सरकारनं बरेचसे आदेश काढले का बा 91च्या पहिले ज्याचं अतिक्रमण आहे ते नियमाकुल करण्याबाबत. सरकार झोपी गेलं का हे? आता पेरणं होईपर्यंत काही बोलत नाही. ज्या लोकांचे पेरणे जेव्हा घरात येते कमरी झाले तेव्हा तुम्ही त्याला ढोरं चाडता. सर्व जातीवाद पक्षपात या जिल्ह्यामध्ये चालू आहे. कोणत्या पक्षाचा माणूस आहे? आपला आहे का? त्याच्यावर कारवाई नाही. तो दुसऱ्या पक्षाचा आहे का? दुसऱ्या समाजाचा आहे का? त्याच्यावर कारवाई होऊ राहिली. सर्व नौटंकी चालू आहे. हे सर्व सामान्याला हे मुठीत धराचं काम त्या सरकारचं चालू आहे. नौटंकी चालू आहे. आमदारही नौटंकी करते. त्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये झापझूप केलं, काय झालं? अरे शेतकरी मरून राहिले ना. आता एवढा मोठा प्रश्न आहे देशभरात चालू आहे, नीटची पेपर. आता तुम्ही सांगा, न्याय शिक्षण म्हणजे हे मूलभूत सुविधामध्ये येते. शिक्षण मागासाठी, स्वच्छ शिक्षण मागासाठी लोकांना उपोषणाला बसावं लागते. 19 दिवस झाले ते मंजू साहेब उपोषणाला बसले. सरकारचा एक मुर्दा तरी केला नाही का? मृतपडाची भूमिका या सरकारची. यात सांगतो मी, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रात, या देशात नेपाळची वृत्ती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि सुरुवात अकोल्यापासून होणार आहे. खूप अति होऊन राहिली या सरकारची. वंचित बहुजन आघाडीचा बीजेपीचा कार्यकर्ता देशील त्याला कुत्र्यावरती ठोकलं जाईल अशी परिस्थिती या महाराष्ट्रात आलेली आहे. हे काय म्हणतात हे पाहू नका. आमचं खूप अंत होऊ राहिला. खूप अंतरून दुखते. सामान्य जीवनात जगून पहा म्हणा या आमदार खासदाराले. गाण्यानं येणं फक्त नियम सर्वसामान्याला आहेत का? वंचित बहुजन आघाडीचा नहीं चलेगा, नहीं चलेगा भ्रष्टाचार, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा भ्रष्टाचार, नहीं चलेगा. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंजलि ताई आंबेडकर, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय दादा आंबेडकर, आगे बढ़ो, हम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.